चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा बहिणी. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. आशू कपिल घरात आल्याची चाहूल लागली तरी सुद्धा काही जागची हल्ली नाही. आश्रमातल्या सरलाबाईंनी फोन करून ह्या दोघांना बोलवून घेतलं म्हणजे नक्कीच काहीतरी आशादायक बातमी असणार हे कळून सुद्धा सुधानं त्यांना खोलात जाऊन काही विचारलं नव्हतं. आशू ज्या वेळेला बोलायच्या मूडमध्ये येईल त्यावेळी आपणहून बोलायला येईल आणि सांगेल काय घडलं ते, असा सूज्ञ विचार करून सुधा हातातली कादंबरी तशीच वाचत राहिली. नरेंद्रच्या माघारी मुलाकडे राहायला जायच्या ऐवजी नातीकडे राहायला लागल्यापासून वाचन हा एकच विरंगुळा होता तिला. आताशा शरीरालाही तेवढी उभारी वाटत नव्हती. आशू कपिल दिवसभर आपापल्या उद्योगात असायचे आणि घरी. एक एक वाक्य 4-4 वेळा वाचूनही लक्षात येईना तेव्हा तिनं वाचायचा नाद सोडला. पुस्तक मिटलं, चष्मा काढला, कमरेच्या रुमालानं डोळे पुसले. साईडबोर्डवर पडलेला बुकमार्क घेऊन पुस्तकात खुणेला घालत असतानाच आशू खोलीत आली. सुधानं नातीच्या चेहऱ्याकडे चोरटा दृष्टिक्षेप टाकला. नर्व्हस झालेली दिसत नाहीये, त्या अर्थी यावेळी काम झालेलं दिसतंय, सुधाच्या मनात आलं. मनातल्या मनात देवापुढे हात, देवा आता तरी पोरीच्या मनासारखं कर बाबा, फार सहन केले रे तिनं आणि कपिल नाही. एवढ्यात आशू म्हणाली, आजी यावेळेला देवानं प्रार्थना ऐकली आमची. 1 नाही 2 नव्या मुली आल्या आहेत. आश्रमात आम्हाला चक्क चॉईस मिळाला आहे. सुधानं विचारलं, हो तुम्हाला दोघांनाही आवडली असेल ती निवडा मग. कोण आहेत त्या, कशा दिसतात, कशा वागतात, दिसायला कशा आहेत सांग बरं सगळं मला. उगीच आपण काहीतरी बोलून आशूचा मूड बिघडवायला नको म्हणून सुधा गुळमुळीत बोलली. त्यावर आशू म्हणाली, अगं आम्ही गेल्याबरोबर सानिका माझ्याकडे झेप टाकून आली. इतकी गोड आहे ना, कुरळे केस, पिंगट घारे डोळे, रेखीव भुवया. तिच्या अंगावरचा फुलाफुलांचा निळा फ्रॉक तिला इतका खुलून दिसत होता की बस. कपिललाही आवडली आहे ती, पण त्याच्या मते ती जरा जास्तच लहान आहे. तिला सांभाळणं आम्हाला कसं काय जमेल असं त्याला वाटतंय. सुधाने विचारलं, केवढी आहे ती? 8 महिन्याची असावी. ती आणि 3.5 वर्षाची तिची बहीण दोघीही 2 महिन्यापूर्वीच आश्रमात आले आहेत. मध्यंतरी लोकलचा ॲक्सिडेंट झाला बघ, त्यात त्यांचे आईवडील दोघंही गेलेत म्हणे. मोठीला म्हणजे मोनिकाला नाव बिव सांगता आलं, पण त्या पलीकडे ती काही सांगू शकत नाही आहे. रेल्वे पोलिसांकडून सोशल वर्कर्सकडे आणि त्यांच्याकडून आश्रमात आले आहेत दोघी. त्यांचा ठाव ठिकाणा नातेवाईक शोधायचे प्रयत्न करून झालेत, पण त्यांची ओळख सांगायला कोणीच आलेलं नाही. आता आश्रम त्यांना कोणालाही दत्तक देऊ शकतो. आशूनं सविस्तर माहिती सांगितली. दोघी बहिणी पोरक्या झाल्या आहेत म्हटल्यावर सुधाचं लक्ष सैरभैर झालं. आपण एवढ्या उत्साहानं सांगतोय आणि आजीचं मात्र त्याकडे लक्ष नाही असं आशूला वाटायला नको म्हणून ती ऐकल्यासारखं दाखवत होती आणि हं हं म्हणत होती, एवढंच. मोनिकाच्या ते काही लक्षात आलं नाही, ती आपली सांगतच राहिली. म्हणून कपिल म्हणतोय की आपण मोठ्या मोनिकाला घ्यावं. तुला काय वाटतं आजी, मला जमणार नाही एवढ्या लहान बाळाचं करायला? तुझी नेहमीची कामं सांभाळून एवढ्या लहान बाळाचं करायला कठीण जाईल, पण तू जर बाळासाठीच वेळ द्यायचा असं ठरवलंस तर काही अवघड जाणार नाही. मुलीला तुमचा लढाई लगेच लागेल, सुधानं सांगितलं. अगं मलाही तसंच वाटतंय गं. नोकरी सोडायची माझी तयारी आहे. ती काय मी उगीच आपलं काहीतरी करायचं म्हणून वेळ घालवायला करत होते. त्याच्यावर आमचं काही अवलंबून नाही आहे. तुलाही हे माहिती आहे. कपिल इज डुईंग व्हेरी वेल. सो
सो सो व्हॉट? सुधाच्या मनात आलं. काय म्हणायचं आशूला? मला जे वाटतंय तेच तिच्याही मनात येतंय का? एवढ्यात कपिलही तिथेच आला. त्याचा चेहराही आशू इतकाच फुललेला होता. सुधाकडे पाहून तो हसला आणि म्हणाला, पणजीबाई, आता तयारीला लागा, घरात पणती येणार आहे. सुधा तेवढ्याच उत्साहाने म्हणाली, हो लागते ना तयारीला. कंबर बांधून तयार होते पणती मागे धावायला, तिच्याशी खेळायला. अहो, लहान लहान बाळ घरात येणार म्हणजे काय लागत नाही. गोधड्यांसाठी माझ्या कॉटनच्या साड्या ठेवल्यात केव्हापासून मी. गोधड्या? त्या कशाला? कपिलने विचारलं. त्याच्या तोंडावर प्रचंड गोंधळ. आता यावर काय बोलावंच हे सुधाला समजेना. तिनं मदतीच्या हेतूने आशूकडे बघितलं. आशू म्हणाली कपिलला, अरे मुलं वाढवायची म्हणजे ती शिशू करणारच ना. त्यांना अंथरायला पांघरायला गोधडीसारखं काही नाही असं आजीला वाटतं. पण आजी, आता काही एवढ्या गोधड्या लागत नाहीत ग. आम्ही डायपरच वापरू, नाही का रे कपिल? कपिल आणखीनच गोंधळला आणि त्याने गोंधळून विचारलं, पण म्हणजे आपण तर मोनिकाला घ्यायचं म्हणतोय. ती मोठी आहे की, तिच्या बाबतीत हे प्रश्न येणारच नाही आहेत. त्यावर आशूने त्याला थांबवलं आणि म्हणाली, वेट वेट, आपण अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. माझ्या नजरेसमोरून सानिकाचा चेहरा हालतच नाही आहे. तुझ्या पण ती मनात भरली होती. मोनिका जरा जास्त सबमिसिव्ह वाटली नाही तुला? कशी आंग जोरून उभी होती ना. मला ॲग्रेसिव्ह माणसं आवडतात. आशूनं कपिलला विचारलं. कपिल म्हणाला, तुझ्यासारखी ॲग्रेसिव्ह, हो ना? पण तुला जमणार आहे का तिचं करायला? माझ्या कामाच्या वेळा निश्चित सांगता येत नाहीत. नेहमीसारखं टुरिंग असणार. तुझ्या कामाचे व्याप तुला कमी करता येणार नाहीत. कमी केलेस तरी तुला ते कंटाळवाणं होईल. कपिलनं हसतच तिला विचारलं. आशू म्हणाली, मी आजीलाही तिचं मत विचारलं. मी समजा फुल टाईम आई व्हायचं ठरवलं तर लहान बाळ सांभाळणं अवघड नाही असं आजीचं म्हणणं आहे. बाळासाठी माझी कामं सोडायला माझी तयारी आहे. शिवाय काही लागलं तर आजी आहेच ना मला सांगायला, हो की नाही ग आजी? सुधानं आपल्या नातीची बाजू घेत म्हटलं, आणि मूल जितकं लहान तितका त्याला नव्या आईवडिलांचा लळा लागणं सोपं असतं. बघूया, विचार करूया, पाहिजे तर तिथल्या समुपदेशक बाईंशी बोलू, कपिल म्हणाला. कुठलेही वादग्रस्त विषय निघाले की गुळमुळीत बोलायची आणि निर्णय लांबणीवर टाकायची कपिलची नेहमीची सवय होती. आशूलाच काय, पण सुधालाही त्याच्या त्या सवयीचा राग यायचा. पण आज मात्र त्याच्या म्हणण्याला अर्थ आहे असं सुधाला वाटलं. काय निर्णय घ्यायचा तो दोघांच्या संमतीनं घेतलेलाच बरा, नंतर कटकटी होता कामा नयेत. कपिल आशूलाही एकमेकांशी खूप खूप बोलायचं होतं. साधक बाधक चर्चा करायच्या होत्या, पुढची स्वप्न रंगवायची होती. सुधाच्या खोलीतून ते बाहेर गेले तरी किती वेळ सुधा विचारात गढून गेली होती. न पाहिलेल्या मोनिका सानिकात ती उगीचच गुंतून गेली. काही वर्षापूर्वीच्या तिच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा ती आणि सुमा मोनिका सानिकांपेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. त्यांना पुष्कळ कळत होतं. पोरकं होणं, आईबाप नसणं, बेघर होणं म्हणजे काय ते त्यांनी अनुभवलं होतं. अनाथाश्रमात राहायची वेळ त्यांच्यावर आली नव्हती, पण तरी मामांनी आणि काकांनी डोक्यावर हक्काचं छप्पर दिलं. त्यांच्या परीनं मायाची पाखरही घातली. पण पण सुमा आपल्याला मनानं कायमचीच दुरावली तेव्हापासनं. दोघी बहिणींची झालेली ताटातूट, एकमेकींची दुरावत जाणं, ते सगळंच किती दुःखद होतं. 50हून जास्त वर्ष होऊन गेली असतील त्या गोष्टींना, पण तरी सगळं कसं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहतं अजूनही. कोल्हापूरजवळचं छोटंसं गाव, मागे पुढे अंगण असलेलं तिथलं कौलारू घर, अण्णांना गावात मिळणारा मान, कशाचंही गांभीर्य न कळण्याचं सुमाचं पोरवय. आईच्या माघारी तिला सांभाळून उचलावा लागणारा संसाराचा भार, आजूबाजूच्या लोकांनी तिला आणि अण्णांना केलेली मदत, शेवटी अण्णांच्या आजारानं केलेला शेवटचा वार. काय नि काय, त्या घरातले शेवटचे दिवस तर अजूनही कितीतरी वेळा स्वप्नात येतात. लग्नानंतर मुंबई सुटून औरंगाबाद, नंतर नागपूर, दिल्ली इकडे बिऱ्हाडत हटावी लागली आणि अनुभव विश्वात भर पडत गेली तरीसुद्धा. सुधा तेव्हा जेमतेम 15 वर्षाची होती. कोंबडा आरवला की नेहमीसारखी पहाटे तिला जाग आली. आता अण्णा या जगात नाहीत. जाग आल्या आल्या हाच विचार तिच्या मनात आला. अंथरुणात पडल्या पडल्या मामा मामींचं संभाषण तिच्या कानावर आलं. अजून सुधाला जाग आल्याची चाहूल मामा मामींना लागली नव्हती.
मामा घोगरट आवाजात मामींना काही काही समजावत होते. ते म्हणत होते, ताईचा माझ्यावर खूप जीव होता. तिच्या माघारी तिच्या मुलीनं मी वाऱ्यावर नाही सोडू शकत. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? त्यावर मामी समजूतदार आवाजात म्हणाल्या, अहो मी त्याला नाही म्हणतच नाही आहे, पण तिकडची मंडळी काय म्हणतायत ते बघूया. कदाचित ते दोघी नाही घेऊन जातील. अधूनमधून आपण आणत जाऊ त्यांना आपल्याकडे. लागलं तर शिक्षणासाठी, लग्नासाठी 4 पैसे उचलून देऊ. शेवटी त्या त्यांच्या घरच्या मुली आहेत. मामींचा स्वर अगदी समजूतदार होता. त्यावर मामा म्हणाले, मला नाही वाटत दत्तोपंत आपल्या पुतण्यांची जबाबदारी पेलू शकतील सर. अण्णांची प्रॅक्टिस बरी चालायची, पण ताईच्या आजारात त्यांचाही बराच खर्च झाला आहे. त्यांनी फार जरी नसले तरी थोडे पैसे ठेवलेत मुलींसाठी. मी दत्तोपंतांची जुजबी बोललो काल. अगं दत्तोपंतांची मिळकत ती काय, त्यात घरात 8-10 माणसं, शेती नुसती नावाला, त्यातून फारसं उत्पन्न नाही असं सांगत होते ते. शिवाय तुला ताईच्या जाऊबाईंचा स्वभाव माहीत आहे, आणि तरीसुद्धा ते एकीची, सुमाची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. निदान सुधाला तरी आपण आपल्याकडे नेऊया. मुंबईची हवा लागली, तुझ्या हाताखाली 4 गोष्टी शिकली तर उद्या लग्नाची पंचायत होणार नाही. चांगलंसं स्थळ मिळून जाईल. 4-5 वर्षाचा प्रश्न आहे. तुला काय वाटतं? मामी म्हणाल्या, आपल्या 3 मुलात 1 मुलगी आपल्याला जड नाही. मी करेन सुधाचं सगळं. ताईंसाठी माझाही जीव तुटतो. तुमचं दत्तोपंतांशी बोलणं झालं असेल तर आमची काही हरकत नाही असं त्यांना सांगून टाका. आई अण्णा दोघंही आता नाहीत म्हटल्यावर आपला इथला मुक्काम संपला आणि मोठी माणसं म्हणतील तिथे आपल्याला जायला हवं हे सुधानं आधीच स्वीकारलं होतं. अगदी अण्णांची तब्येत बिघडत गेली तेव्हाच. अण्णांनीही एकदा जवळ बसवून तिला सर्व गोष्टींची कल्पना दिली होती. पण घराबरोबरच धाकटी सुमाही आपल्यापासून दुरावणार हे सुधाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. त्या नुसत्या विचारानंही तिच्या पोटात कालवल्यासारखं झालं. सुमा हे घर सोडून तिच्या ताईला आणि अण्णांना सोडून कधीही कुठे गेली नव्हती. अजून तिचं पोर पण संपलं नव्हतं. वयाच्या मानाने ती जरा जास्त अल्लड होती. आई वेगळी मुलगी म्हणून तान्ही असल्यापासून तिला वेड्या मायेनं जपलं होतं अण्णांनी. दिवस वर आला तसं थोरल्या काकांनी आणि गोपू मामांनी त्या दोघींना बैठकीच्या खोलीत बोलावलं. सुधाच्या हृदयाचा ठोकाच चुकला. सुमा तिच्या बाहुलीला साडी नेसवत होती. सुधानं तिचा हात पकडला आणि तिला घेऊन बैठकीच्या खोलीत गेली. सुमानं एका हातात अर्धवट साडी नेसवलेली बाहुली तशीच पकडून ठेवली होती. गेल्या गेल्या मामा म्हणाले, सुधा, तुझ्या काकांनी आणि मी तुमच्या दोघींच्या बाबतीत काही गोष्टी ठरवल्या आहेत. त्या तुम्हाला सांगायला इकडे बोलावले. आता तुम्ही दोघी इथे काही एकट्या राहू शकणार नाही. ते ऐकल्यावर सुधाचे डोळे डबडबून आले. तिनं न बोलता नुसतीच मान हलवली. पुढे होऊन गोपू मामानं सुधाच्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं आणि म्हणाले, घाबरू नकोस, आम्ही सर्वजण मिळून तुमची नीट काळजी घेऊ. अण्णांचा 13वा झाला की दत्तोपंत सुमाला त्यांच्याबरोबर उमरावतीला घेऊन जाणार आहेत. इथून पुढे तेच तिचं घर असेल आणि तू आमच्या दोघांच्याबरोबर मुंबईला आमच्या घरी यायचं आहेस. बरं, सुधानं खालमानेनं संमती दिली. आपण यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली चाललो आहोत ही जाणीव कोणी करून दिली नाही तरी सुधाला ती झाली होती. सुमा मात्र अजूनही तिच्या बाहुलीमध्येच मग्न होती. पण आता आपल्याला उमरावतीला जायचं म्हटल्यावर तिनं हातातली बाहुली टाकली आणि ती टाळ्या वाजवायला लागली. तिनं काकांना विचारलं, आपण गाडीतून जायचं आहे? आगगाडीतून? इंजिनवाल्या? सुमाला बोलण्याचा पोच नव्हता. सुधाला मात्र सुमाच्या त्या कृतीनं लाजल्यासारखं झालं. कालच अण्णांचा 10वा दिवस झाला होता. दुःख आणि शरम ह्या दोन्ही भावांना एकवटल्यानं तिचा चेहरा लालेलाल झाला. सुमाच्या त्या बालिश प्रश्नानं काकांचाही घसा दाटून आला असावा. त्यांना काही बोलवेना. त्यांनी नुसतीच होकारार्थी मान हलवली. आम्ही तुला काहीही कमी पडू देणार नाही. आपल्याला सर्वांना 3 दिवसांनी निघायला हवं. दोघींचं सामान जमवायला लाग. तुझी मामी तुला मदत करेल, गोपू मामा सुधाला सांगत होते. सुधाच्या मनात आलं, सामान आवरायचं आणि जमवायचं म्हणजे काय करायचं, काय न्यायचं या घरातलं? सुधाच्या काही लक्षात येईना. पण मघाप्रमाणे तिनं नुसतीच मान डोलावली. सुधा स्वतःच्याच घरात आज बुजल्यासारखी झाली होती. आजच कशाला, गेले काही दिवस हे घर आपलं नाहीच असं तिला वाटत होतं. समज नसलेली सुमाही आता थोडी बावचळली होती. कधी नव्हे ती माणसांची वर्दळ सुरू होती. घरातलं सगळं वातावरण बदललं होतं. ज्या दिवशी शेजारच्या देशपांडे काकांनी अण्णांना हॉस्पिटलमध्ये हलवलं
आणि उमरावतीच्या काकांना तार करून बोलवून घेतलं, तेव्हापासूनच सुधाला घराचं घर पण गेल्यासारखं वाटत होतं. दोघीही कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. काकांपाठोपाठ गोपूमामा आणि मामींचं येणं, काकांचा गंभीर चेहरा, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं आपापसात कुजबुजणं, रोज कुणीतरी जेवणाचा डबा आणून देणं, देशपांडे काकूंचं त्या दोघींना उगीचच पोटाशी घेऊन डोळे पुसत हळहळणं, यातली कुठलीच गोष्ट त्यांना नित्याची वाटत नव्हती. अण्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन 4 दिवस झाले होते त्या रात्रीची गोष्ट. झोपायच्या आधी सुमानं सुधाला घट्ट मिठी मारून मुसमुसत विचारलं होतं, ताई, आपले बाबासुद्धा आईप्रमाणे आता देवाघरी जाणार आहेत? तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर सुधाला तरी नक्की कुठे माहीत होतं. तिच्या मनातही त्या शंकेची पाल केव्हापासून चुकचुकत होती. पण मोठेपणाचा आव आणत तिनं सुमाला समजावायचा प्रयत्न केला होता. कधीतरी आईचे ऐकलेले शब्द तिच्या तोंडून आपसूक बाहेर पडले होते, गप, असं बोलू नये अशुभ. आणि ते उच्चारतानाही तिला रडू कोसळलं होतं. त्याच रात्री केव्हा तरी ते घडून गेलं. रात्री उशिरा केव्हा तरी गोपूमामांच्या आवाजानं सुमाला जाग आली. कोणीही काहीही न सांगता बाबा गेल्याचं तिला समजलं होतं. ती ताडकन अंथरुणात उठून बसली आणि खोलीत शिरणाऱ्या मामींना मिठी मारून रडायला लागली होती. सर्व गोष्टी आठवतील तशा सुद्धा जमवत होती. जमवण्यासारखं तसं फारसं होतंच काय त्यांच्याजवळ. घरात घालायचे 4 आणि सट्टी सामाशी घालायचे 2 कपडे, अभ्यासाची पुस्तकं, अण्णांनी कधीकाळी हौसेनं आणलेले बेगडी दागिने, बाकी सोसानं जमवलेली पिसं, चित्र, गोष्टींची पुस्तकं इतक्या लांब मामा नेऊ देतील की नाही याचा विचार ती करत होती. शिवाय घरात 2च मोठ्या ट्रंका होत्या, त्यात दोघींच्या वस्तू बसवायच्या होत्या. दोघींच्या वस्तू वेगवेगळ्या ठेवताना तिला आतून उमाळे येत होते. अण्णांचं लाकडी कपाट सुधाला खूप आवडायचं. त्यात त्यांचे कपडे, कागदपत्र असायची. एका कप्प्यात आईचा लग्नातला शालू आणि एक जरीचं पातळ होतं. त्या कप्प्याला नेहमी अत्तराचा मंद वास यायचा. घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आईचे दागिने बाहेर निघायचे. त्यातली बोरमाळ आणि बिलवर सुमासाठी आणि एकसर आणि जाळीच्या पाटल्या आणि कुड्या सुधासाठी, असं अण्णांनी केव्हापासूनच ठरवलं होतं. आता त्याविषयी बोलावं की नाही हे सुधाला समजेना. तसं बोललं तर ते वावगं तर दिसणार नाही. आपण काकांच्यावर आणि मामांच्यावर अविश्वास दाखवतोय असं तर त्यांना वाटणार नाही, असं तिच्या मनात आलं. पण तिचं ते घुटमळणं मामींच्या लक्षात आलं. काय झालं सुधा, काही सांगायचं आहे का तुला? त्यांनी विचारलं. तुम्हाला वावगं वाटणार नसेल तर एक सांगू का मी सांगते तसंच व्हायला पाहिजे असं नाही, पण अण्णांची इच्छा तशी होती. दागिन्यांचा नक्षीदार लाकडी डबा उघडत सुधा म्हणाली, अगं सांग ना, आपण शक्यतो अण्णांची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करू. मामी नेहमी अण्णा न म्हणता अण्णा म्हणायच्या. आत्ताही सुधाच्या तेच मनात आलं. हातानं दोघींच्या वस्तू बाजूला करत सुधा संकोचानं म्हणाली, हे 3 नग मला आणि हे सुमाला असं त्यांनी ठरवलं होतं. पण आता तुम्ही सगळेजण म्हणाल तसं आपण करूया. कदाचित आमच्या खर्चासाठी ते मोडावे लागले तरी चालेल, पण मी आपलं तुमच्या कानावर घातलं. मामी म्हणाल्या, ते बघता येईल नंतर. आत्ता मामांच्या ताब्यात देऊ, ते आणि दत्तोपंत ठरवतील आत्ता काय करायचं ते. आईची अण्णांची आठवण म्हणून तुला किंवा सुमाला 1-2 वस्तू घ्यायच्या असतील तर घ्या बरोबर, पण सामान फार नको. भांडी कुंडी पोत्यात घालून नेता येतील, बाकीचं सामान मात्र विकून टाकावं लागेल, मामी सांगत होत्या. अण्णांचं पेन आणि डायरी सुधानं स्वतःच्या सामानात ठेवली आणि स्फटिकाची जपमाळ आणि नक्षीदार अडकित्ता सुमाच्या सामानात ठेवला. आईच्या साडीच्या केलेल्या 2 मऊ गोधड्या दोघींच्या ट्रंकात सामानाच्या वरती ठेवल्या. निघायच्या आदल्या दिवशी घरातली एक मोठी वस्तू नाहीशी व्हायला लागली आणि मामी काकू यांच्यात भांड्यांचं वाटप झालं तेव्हा तिचा गळा दाटून आला. अगदी निघायच्या वेळेपर्यंत सुमाला या सर्वाचं गांभीर्य समजलं नव्हतं. प्रवासाच्या कल्पनेनंच ती नादावली होती. उमरावतीची गाडी आधी असल्यानं ती मंडळी आधी घराबाहेर पडली. आपल्या ताईला सोडून आपण प्रथमच इतक्या दूर जातोय याची तेव्हा कुठे सुमाला कल्पना आली. ताईला मिठी मारून ती ओक्साबोक्षी रडायला लागली. मग तिची समजूत घालताना सुधानं स्वतःची समजूत घालून घेतली. पण आपलं एकमेकींपासूनचं हे भौगोलिक दुरावणं आपल्यात पुढे नेमका किती दुरावा आणणार आहे याची सुधाला सुद्धा कल्पना आली नव्हती. घर सोडताना ते रिकामं घर आपल्याप्रमाणेच फोरकं झाल्याची भावना सुधाच्या मनात आली. त्यानंतर पुन्हा कधीच त्या घरी जायची वेळ आली नाही. सुधा मुंबईत आली ती भांबावलेल्या अवस्थेतच. आपल्या आयुष्यात यापुढे काय काय मांडून ठेवले याची तिला कल्पनाच करता येत नव्हती.
तिची भांबावलेली अवस्था ओळखण्या इतका मनकवडेपणा तिच्या मामे भावंडांच्यात नव्हता. ती तरी कुठे फार मोठी होती. प्रभाकर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला, शीलवती होम सायन्सला आणि मंजिरी मॅट्रिकला होती. सुधाच्या कोल्हापुरी उच्चारांची चेष्टा केल्याशिवाय एक दिवस जायचा नाही त्यांचा. कुठेतरी पळून जावं असं सुधाला वाटायचं, पण जाणार कुठे? रडकुंडीला येऊन ती खालमानेनं मामींच्या भोवती भोवती घोटाळत राहायची. त्यांच्या हाताखालची छोटी मोठी कामं करत राहायची. घरकामात ती तरबेज होती. तिला सुमाची आणि अण्णांचीच एकसारखी आठवण यायची, पण काही बोलता येत नव्हतं. कसं कोण जाणे, मुलांचं वागणं आणि हिचं कानकोंड होणं एक दिवस मामांच्या लक्षात आलं. त्या दिवशी सर्वांना समोर बसवून त्यांनी तंबी भरली. ही मुलं आता आपल्याला जास्तच भंडावून सोडणार असं सुधाला वाटून गेलं. पण तसं झालं नाही. आपलं शिक्षण आता 9वी पासवरच थांबतंय की काय अशी भीती सुधाला वाटत होती. तीही खोटी ठरली. मामांनी मंजिरीच्या शाळेत तिचं 10वीला नाव घातलं. मंजिरीनं शाळेत तिला खूप सांभाळून घेतलं. तिचं बोजलेपण, खेडवळी उच्चार याची कोणी टिंगलटवाळी केली तर मंजिरी त्यांच्याशी वाद करायची. हळूहळू सुधाची भाषा बदलत गेली. मामींनी तिच्यासाठी छान युनिफॉर्म शिवून घेतले. तिचं गणित इंग्लिश कच्चं आहे हे कळल्यावर प्रभाकरनं तिला शिकवायची जबाबदारी घेतली. रोज जेवायच्या वेळी मुलांनी इंग्रजीतच बोलायचं अशी मामांनी अटच घातली. सुरुवातीला सुधाला सुमाची खूप आठवण यायची, काळजीही वाटायची. महिन्यातून एकदा तरी ती काकांना पत्र पाठवायची. त्यात सुमासाठी पानभर चिठ्ठी असायची. सुमाला फारसं काही लिहिता येत नव्हतं आणि लिहायचा आळसही होता. काकांच्या पत्रावरून सुमाची खुशाली कळायची. ती तिथे रुळली आहे, मजेत आहे असं त्यांनी कळवलं की सुधाला बरं वाटायचं. काकांचं पत्र आले नाही की तिचा जीव खालीवर व्हायचा. पण हळूहळू ते सगळं कमी होत गेलं. पुढे मग सुमाच्या वागण्यानं सुद्धा दुखावतच गेली. मे महिन्याच्या सुट्टीत मामांनी महिनाभर सुमाला मुंबईला बोलवून घेतलं. सुमा कधी एकदा येते असं सुधाला झालं होतं. ती आली की तिच्याशी खूप बोलायचं, ती मजेत आहे ना हे विचारून घ्यायचं असं सुधानं ठरवलं होतं. मामांबरोबर इमारतीत ती शिरली तेव्हा वरच्या सज्जात उभं राहून सुधा डोळे भरून तिला पाहत राहिली. अगं बाई, किती मोठी झाली आहे बया, पण थोडी काळवंडलेली दिसते. उमरावतीच्या कडक उन्हाळ्यामुळे की एवढे विचार सुधाच्या मनात चटकन येऊन गेले. सुमा मागच्यापेक्षा जरा उंच झाली होती. स्कर्ट ब्लाऊजमध्ये ती वयापेक्षा जास्तच मोठी वाटत होती. कपाळावर दोन्ही बाजूनी केसांच्या बटा आल्या होत्या. तिच्या बोलण्यात चालले गेले, करून राहिले अशा धाटणीची वाक्य यायला लागली होती. उच्चारांनाही विदर्भी छटा आली होती. जवळजवळ वर्षांनी त्या दोघींची गाठ पडत होती. आपल्याला पाहिल्यावर धावत येऊन सुमा आपल्या गळ्यात पडून मुसमुसायला लागेल असं सुधाला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. मग सुधानंच न राहून तिला जवळ ओढून घेतलं. पण सुमानं अंग चोरून घेतलं आणि ती दूर सरकली. त्यामुळे सुमाच्या वागण्यानं सुधा चरकली. असं परक्यासारखं का वागते ही? एका वर्षात ही इतकी दुरावली? दिवसभर सुधाला त्याची रुखरुख लागली होती. रात्री झोपायच्या वेळी सुमाच्या वागण्याचं कारण सुधाच्या लक्षात आलं. तोवर स्वतःमध्ये झालेला बदल तिच्या लक्षातच आला नव्हता. मामींनी दोघींची अंथरुणं शेजारी शेजारी घातली होती. होऊ देत बहिणी बहिणींच्या जीवाभावाच्या गप्पा असं मामा चेष्टेनं म्हणाले होते. सुमई, ये ग अशी माझ्याजवळ, किती दिवसात तुझे हात गळ्यात पडले नाहीत माझ्या, सुधा म्हणाली. इश्य, काहीतरीच काय, मी आता मोठी झाली. सुधाचा हात झटकत बाजूला करत सुमा म्हणाली. सुमानं प्रेमानं दटावलं. तू किती मोठी झालीस ना तरी माझ्यासाठी माझं वेडं कोकरूच आहेस. ये लवकर इकडे. ते ऐकून सुमाच्या डोळ्यात पाणी आलं. पण आता तू माझी ताई नाही वाटत. तू किती बदलली आहेस. तुझी भीती वाटते मला. माझी ताई या शब्दावर जोर देत सुमा म्हणाली. मी बदलली आणि माझी भीती वाटते तुला? काहीतरीच काय ग? सुधानं विचारलं. काहीतरीच नाही, तुझं सगळंच बदललंय. तुझे कपडे, तुझं चालणं बोलणं सगळं बदललंय, आढ्यतेनं सुमा धुसफुसली. सुधा क्षणभर विचारमग्न झाली. खरंच आपण इतके बदललोय? मुंबईचं पाणी लागलंय असं मामा म्हणतात ते खरं आहे का? पण इथे या लोकांच्यात राहायचं तर त्यांच्यासारखंच नको का वागायला? नाहीतर वेड्यात काढतात लोक. सुरुवातीचे दिवस सुधाच्या डोळ्यासमोर आले. प्रभाकर आणि शीलवतीने केलेली टिंगल आठवली. शाळेत गेल्यावर मुली कशा तिला तिच्या हेल काढण्यावरून हसायच्या तेही आठवलं. मनात आलं, इतरांहून वेगळं असणं हा गुन्हा आहे. आपण वेगळं असलो की इतरांच्या चेष्टेचा विषय का होतो? सगळ्यांनी एकमेकांसारखंच असलं पाहिजे. मग ती सुमाला म्हणाली, देश तसा वेश घ्यावाच लागतो म्हणे. आता तू सुद्धा नाही का बदललीस? मग मी सुद्धा तुझ्यावर रुसायचं का?
आणि आपण बाहेरून कितीही बदललो ना तरी आतून तेच असतो ग. अगदी लाडात आली की सुधा सुमाला तिच्या घारवट डोळ्यामुळे मने म्हणायची. बऱ्याच दिवसांनी ते लाडातलं नाव आणि सुधाचं शहाणपणाचं बोलणं ऐकून क्षणभर सुमाच्या डोळ्यातून पाणी टपटपायला लागलं. पण ओठ घट्ट मिठून पालथ्या मुठीनं डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली, मी नाही बदलले, तू मात्र बदलली आहेस. आता तू मला आपली वाटतच नाहीस. प्रभादादासारखी मंजिरीताईसारखी दूरची वाटतेस, हटवादीपणानं सुमा म्हणाली. सुधाला वाटलं होतं की थोडे दिवस राहील हे खूळ, मग चट ताळ्यावर येईल. पण महिना उलटला तरी गाडी रुळावर आली नाही. मुंबईच्या मुक्कामात सुमानं भरपूर मजा केली. हँगिंग गार्डनला, राणीच्या बागेत हिंडाय फिरायला गेली. मामींनी आणलेले फॅशनचे फ्रॉक हौसेनं घातले. मामींच्या हातचे गोडधोड पदार्थ आवडीने खाल्ले. सुधा पण आता मामींच्यासारखेच काही बाही पदार्थ बनवत असते हेही तिच्या नजरेतून सुटलं नाही. त्यावर तिरकस शेरा द्यायला तिला कमी केलं नाही. एकदा सुधानं केलेला ढोकळा खाताना नाक वाकडं करत ती म्हणाली, इश, हे काय आहे? अगं, याला ढोकळा म्हणतात. आपण नाही का डाळीच्या पिठाच्या पाटवड्या करतो, तसाच ढोकळाही डाळीच्या पिठाचा असतो, सुमानं सांगितलं. पण आपल्या पाटवड्या कशा मस्त खमंग आणि झणझणीत असतात, हे कसलं गोलचट लागतंय, सुमा म्हणाली. अगं सुमा, त्यांना गोडट चव आवडते, आपल्या ब्राह्मणी स्वयंपाकासारखी. गुजराती लोकांचं आवडतं खाद्य आहे आणि मुंबईत मराठी लोकांच्यातही फार लोकप्रिय पदार्थ आहे हा. पुन्हा तळाबिळाची भानगड नाही. जितका स्पॉन्जी होईल ना तितका चांगला समजला जातो. इडली हा मद्रासी पदार्थही असाच वाफवून करायचा असतो. मामी नेहमी करतात, मलाही शिकवलं आहे त्यांनी सगळं. आमच्याकडे नाही असलं गुजरातीनी मद्रासी खाणं आवडत, आमचं कसलं झणझणीत असतं. या सुमाच्या बोलण्यानं सुधाचा विरस्त झालाच, पण त्यापेक्षाही तिच्या त्या आमच्याकडे तुमच्याकडे या शब्दांनी ती जास्त दुखावली गेली. सुमाची ही मुक्ताफळ ऐकायला मामी किंवा आणखी कोणी आसपास नाहीत हे पाहून सुधाला मात्र हायसं वाटलं. पण नंतर सुधाच्या लक्षात आलं की असल्या शेरेबाजीच्या वेळी सुमा सुधाला एकटी गाठत असे. ठीक आहे, एवढं समजलं तरी पुष्कळ झालं, अशी सुधानं स्वतःची समजूत करून घेतली. सुमानं मामींना मदत करावी अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती, पण मामी इतकं करतायत तर त्याविषयी निदान सुमाच्या वागण्यातून थोडी कृतज्ञता दिसावी असं सुधाला वाटत होतं. सुधानं तसं सुचवलंय, पण सुमानं त्याकडे दुर्लक्ष केलं. मनाने ती सुधाच्या फारशी जवळ आलीच नाही. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर काकांनी सुधाला अमरावतीला बोलून घेतलं. तिथे तरी आपल्याला पूर्वीची सुमा भेटेल असं सुधाला वाटलं होतं, पण सुमा आणखीनच दुरावली होती. काकांच्या प्रतिमा निलिमाशीच तिची जास्त गट्टी जमली होती. जणू काही त्याच तिच्या सख्या बहिणी होत्या आणि सुधा त्यांच्या घरी आलेली पाहुणी. काका काकींना सुधाच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल जाणवला होता. सुधाच्या अंगावर नव्यानं आलेल्या झळाळीचं काकांना कौतुक वाटलं होतं. पण काकींनी गोपूमामांच्या घरच्या पोढारलेल्या वातावरणाचा उपरोधिक उल्लेख करायची एकही संधी सोडली नव्हती. आमच्याकडे हे असं वागणं मुळीच चालायचं नाही हो, आम्हाला नाही हे असली थेरं माहीत, असे शेरे नाक मुरडत मारले होते. त्यांच्या त्या शेऱ्यावर इतरांबरोबर सुमाही हसली. याचं शल्य कितीतरी दिवस सुधाला बोचत राहिलं होतं. सुमा मुंबईला आलेली असताना मामा मामींसकट सर्वांनीच तिचे लाड केले होते. त्याची जाणीव सुमाला नसावी याचंही वाईट वाटलं होतं. आपल्या परीनं सुधानं सुमाला समजावायचा प्रयत्न केला होता, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही हे त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत आणखी स्पष्ट होत गेलं. सुधा कॉलेजात गेली आणि सुमाच्या वागण्यात रागाबरोबर एक प्रकारची असूयाही दिसायला लागली. नाही म्हटलं तरी मामांची परिस्थिती काकांपेक्षा चांगली होती. हातचं न राखता ते सुधाला सर्व सुखसुविधा देत होते, तिला घडवायचा प्रयत्न करत होते. सुधाला मामांकडे जायला मिळालं आणि आपल्याला मात्र जेमतेम परिस्थिती असलेल्या काकांकडे उमरावतीसारख्या लहान गावात राहायला लागतंय याचा फणकारा हळूहळू सुमाच्या बोलण्यात जाणवायला लागला. खरं म्हणजे मुंबईपेक्षा लहान असलं तरी उमरावतीत तसं काही खेडं नव्हतं आणि सुमाला उमरावतीला जायला नेहमीच आवडायचं. पण ती जसजशी मोठी होत गेली तसतसा तिला दोन्ही ठिकाणच्या आर्थिक परिस्थितीतला राहणीतला फरक प्रकर्षानं जाणवायला लागला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मामांकडचं खुलं वातावरण आणि अनेक गोष्टी शिकण्याची संधी ह्या गोष्टी मात्र सुमाला जाणवल्या नाहीत. आपल्याला अशी संधी मिळत नाही याचं सुमाला वाईट वाटलं असतं तर त्याचं सुधाला कौतुकच वाटलं असतं.
काकींकडे नेमकं सुमाच्या कानावर काय पडत होतं याचा ती काय अर्थ लावत होती राम जाणे. जे घडलं त्यात सुधाचा काहीही दोष नव्हता, पण तरी सुमा काही तिरकं बोलली की सुधाला कानकोंड वाटायचं. दोघी बहिणीतला फरक आणि अंतर असंच वाढत जाणार हे वास्तव सुधानं स्वीकारायला सुरुवात केली. कदाचित मोठी झाल्यावर सुमाला आपोआप परिपक्वता येईल हा एक आशेचा कोंब किती वर्ष सुधानं मनात जपला होता. मामा मामींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्याचा सुधाला कधीच विसर पडला नाही. जसं जमेल तसं, जमेल तितकं ती घरकाम सांभाळायची. तसं सुमानं काकांकडे वागावं ही सुधाची अपेक्षा होती. तिलाही काकींकडून, मोठ्या भावंडांकडून कितीतरी गोष्टी शिकता आल्या असत्या. उमरावतीच्या वातावरणात राहून जे शिकणं सहज शक्य होतं तेही तिनं आत्मसात केलं नाही. तिथल्या व्यायामशाळेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजत होतं. पण त्याचा लाभ सुमानं घेतला नाही. त्या दिशेनं कधी विचारही केला नाही. मामींच्या हाताखाली काम करताना सुधा नाना पदार्थ करायला शिकली. विणकाम, भरतकाम यात मंजिरीचा हातखंडा होता. शीलवतीचा आवाज चांगला होता. त्या दोघींकडून सुधानं तेही शिकून घेतलं. कॉलेजच्या मासिकात सुधाची कथा छापून आल्यावर तिला स्वतःमधल्या लेखन कौशल्याची प्रथम जाणीव झाली. मग ती भरपूर वाचायला लागली, थोडं बहुत लिहायला लागली. प्रभाकर सुधाच्या साहित्याचा पहिला वाचक आणि टीकाकार असायचा. मामे भावंडांबरोबर साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट यावर हिरिरीनं चर्चा करायला सुधाला मजा वाटायला लागली. मामांच्या घरचं वातावरण फार वेगळंच होतं. त्यांच्याकडे माणसांची खूप उठबस असायची. किती तऱ्हेतऱ्हेची माणसं मामांनी जमवली होती. ते स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे डॉक्टर मंडळी येणार हे स्वाभाविकच होतं. मामांना नाटक, चित्रपट, संगीत सगळ्याचीच जाण होती. त्यामुळे वेगवेगळ्या कलावंतांची त्यांच्याकडे वर्दी लागायची. गाण्याच्या, गप्पांच्या मैफिली रंगायच्या. त्यात घरच्या बायका माणसांना मज्जाव नव्हता. स्त्रियांनी पुरुष मंडळीमध्ये अधिकारवाणीनं बोलायला काहीच हरकत नसते हे मामांकडे राहिल्यावर सुधाला पहिल्यांदी कळलं आणि त्यामुळेच तिचा बुजरेपणा गेला. सुट्टीच्या दिवशी काव्यवाचनाचे उत्स्फूर्त कार्यक्रम रंगत असत. ज्यावेळी नाट्यवाचन हा प्रकार रूढ झाला नव्हता त्या काळात मुलामुलींना घेऊन मामा आणि त्यांचे कलाकार मित्र नाट्यवाचन करत असत. मागे मागे राहणाऱ्या मूळच्या सुधानं लवकरच काट टाकली. आपली जडणघडण मामांकडच्या 6 वर्षात झाली याचा सुधाला अभिमान होता. मामा मामींना तिनं ते लाख वेळा बोलून दाखवलं होतं. सुधाच्या या चटपटीतपणामुळेच मुळ्यांच्या नरेंद्रच्या नजरेत ती भरली होती. नाही तर कुठे मुळे आणि कुठे सुधा. सधन कुटुंबातल्या मुलकी नोकरीत असलेल्या नरेंद्रेसारख्या देखण्या, होतकरू आणि रसिक स्थळाचा विचार सुधासाठी मनातही आणता आला नसता. मुळ्यांच्या घरात पडल्यावर सुधाच्या व्यक्तिमत्वाला चहूबाजूनी झळाळी आली. पुढे नरेंद्रच्या नोकरीनिमित्त गावोगाव हिंडताना त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेचा तिला फायदा झाला हे खरं असलं तरी तिनं स्वतःमधल्या गुणांना फुलवत नेलं हेही तितकंच खरं होतं. दिल्लीला गेल्यावर तिथल्या मराठी मंडळात तिनं नाटकात कामं केली. महिला मंडळासाठी पुरुषपात्र विरहित नाटकं लिहिली, बसवली आणि त्यात कामही केली. ती नाटकं लिहिता लिहिता पूर्ण 3 अंकी नाटकं लिहिली. आकाशवाणीवरही तिच्या मराठी श्रुतिका सादर झाल्या. इतर भाषा बोलणाऱ्या लोकात वावरायला लागल्यावर ती सफाईदार हिंदी आणि इंग्रजी बोलायला लागली. त्यामुळे इतर भाषकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातही तिचा सहज प्रवेश झाला. केवळ नरेंद्रची पत्नी म्हणून तिची ओळख राहिली नाही, तिला स्वतःची ओळख निर्माण झाली. वेगळा आत्मविश्वास तिच्या अंगोपांगातून निथळायला लागला. यातलं काहीही सुमाच्या बाबतीत होऊ शकलं नाही. कदाचित मुळात सुमाची ती कुवतच नसेल. कदाचित मामांच्या घरासारखं वातावरण तिला मिळालं असतं तर तीही फुलली असती. तिलाही स्वतःची ओळख निर्माण करायची ओढ वाटली असती. असं काही मनात आलं की सुधाला फार अपराधी वाटायचं. त्याची भरपाई करायचा लग्नानंतर सुधानं अगदी मनापासून प्रयत्न केला. पण सुमामध्ये तशी कुवत असती तर कानेड्यांच्या घरात पडल्यावर ते एखाद्या टिपिकल घरेलू बाईप्रमाणे जेवणी खाणी, साड्या, दागिने, शॉपिंग यातच का अडकून पडली असती. सुधानं तिला आपल्या घरी नेऊन आपल्यासारखे संस्कार तिच्यावर करायचे कमी प्रयत्न केले नव्हते. प्रत्येक सुट्टीत नरेंद्र सुधानं सुमाला स्वतःच्या घरी नेलं होतं. चांगलं चुंगलं खायला प्यायला घातलं होतं. नवे कपडे शिवून दिले होते. काकांच्या मुलांना वगळून एकट्या सुमासाठीच फार काही करणं सुधाला बरोबर वाटायचं नाही. तेवढ्या मर्यादेत राहून जे करता आलं ते सुधानं मनापासून केलं होतं. लायब्ररीत, क्लबमध्ये, पार्ट्यांना तिला बरोबर नेलं होतं. तिला चित्रकलेत रस आहे असं वाटलं तेव्हा पेंटिंग क्लासला पाठवलं होतं. सिनेमा पाहण्यात ती जास्त रंगते
हे लक्षात आल्यावर मुद्दाम तिला घेऊन इंग्रजी हिंदी सिनेमे पाहिले होते. आपल्या सर्व उपक्रमात तिला सहभागी करून घ्यायची सुधानं शिकस्त केली होती. औरंगाबादला असताना क्लबच्या गॅदरिंगमध्ये फोक डान्समध्ये घेतलं. नरेंद्रनेही मेहुणीत रस घेऊन तिला खुलवायचा, चुणचुणीत बनवायचा घाट घातला होता. शहरी जगाचे एटिकेट्स, मॅनर्स तिला समजावेत यासाठी तो किती धडपडला. त्याचा थोडाफार उपयोग झालाही. नरेंद्रच्या माहितीतल्या एका चांगल्या होतकरू मुलाशी तिचं त्यांनी लग्नही करून दिलं असतं. आपण काहीही केलेलं सुमाला रुचत नाहीये हे एका कटू प्रसंगानं सुधाच्या लक्षात आलं. एकदा गॉन विथ द विंड या पुस्तकाचं मराठी भाषांतर मिळालं म्हणून सुधानं मुद्दाम ते विकत घेतलं आणि सुमाला वाचायला दिलं. फायनल BAला असताना प्रभाकरनं सुधाला मूळचं इंग्रजी पुस्तक आणून दिलं होतं. डिक्शनरी घेऊन घेऊन सुधानं ते वाचलं होतं. त्यावर त्यांच्या दोघांच्या किती चर्चा झाल्या होत्या आणि गोपू मामाही त्या चर्चेत सामील झाले होते याची आठवण सुधाला झाली. पुस्तकातल्या प्रसंगांची वर्णनं करत ती सुमाला म्हणाली, सुमा, त्यातल्या व्यक्तिरेखा आपल्याला आयुष्याविषयी फार काही शिकवून जातात. तरी सुमाचा मख्ख प्रतिसाद. मोठ्यानं जांभई देत ती म्हणाली, मला नाही बाई तुमच्यासारखं त्या साहित्यातल्या चर्चा आवडत. तुझ्या त्या प्रभाकर आणि शीलवतीशी बोलत जा ह्या असल्या गोष्टी. मी आहे गावंढळ. मी जशी आहे ना तशीच राहणार. मला आहे तशी पत्करणारा नवरा मला चालेल. माझ्या लग्नाची तू काळजी करू नकोस. काही क्षण सुधा गप्प राहिली. सुमाच्या लग्नाची तिला काळजी वाटत होती हे खरंच होतं. पण त्यासाठी सुधा नरेंद्रचा हा सगळा खटाटोप चाललेला नव्हता हे सुमाच्या डोक्यात कसं घुसवावं ते सुधाला कळेना. आवाजावर ताबा ठेवत ती म्हणाली, वाचनाचा, साहित्य कला यांचा, बहुश्रुततेचा लग्न आणि नवरा मिळण्याशी फारसा संबंध नाही आहे सुमा. त्यातून एक वेगळाच निखळ आनंद मिळतो माणसाला. आपलं व्यक्तिमत्व त्यानं प्रगल्भ होतं. म्हणून मी एवढी कळकळीनं सांगते ग. तुझ्यासाठी माझं आतडं तुटतं म्हणून मी सांगते. मला तुझी आणि तुझ्या भविष्याची किती काळजी वाटते कसं सांगू तुला. यावर तरी सुमानं गप्प बसावं की नाही. पण सुधाची चिडचिड कशानं होईल हे सुमाला बरोबर समजायचं. ती म्हणाली, कशाला सांगतेस मग, नकोच सांगूस. काकी म्हणतात तेच खरंय. आणि हे बोलत ती छद्मी हसली. काय म्हणतात काकी. सुधाच्या तोंडून प्रश्न निसटला आणि आपली चूक झाली हे तिच्या लक्षात आलं. त्या म्हणतात, मातीचे कुल्ले चिकटवायचा प्रयत्न कितीही केला ना तरी ते असे चिकटत नाहीत. आतून जर तुला इतकं वाटत होतं तर त्यावेळी मला एकटीला सोडून तू का गेलीस. जाऊ दे, आता बोलून काय होणार आहे. काकींच्या तोंडी हे असले ग्राम्य वाक्प्रचार फार होते. सुमानं तेवढं छान उचललं होतं काकींच्याकडून. या प्रसंगानंतर सुधानं नाईलाजाने सुमाचा नाद सोडला. तिला नेमकं काय खटकत होतं आणि काय हवं होतं हे सुमानंही कधी तोंड उघडून सांगितलं नाही. हे असेच बोचरे शेरे अधूनमधून मारायचे आणि विषय संपवायचा हे तिचं तंत्र होतं. मामा मामींना मात्र सुधाची घालमेल समजत होती. तिची समजूत घालून सुमाच्या लग्नासाठी मामांनी खटपट केली. कानड्यांसारखं चांगलं स्थळ तिला मिळवून दिलं. तिच्या लग्नात खर्च केला. काकांना कुठेही कमीपणा न येऊ देता, या कानाचं त्या कानाला न कळू देता हे सगळं केलं. सुमाचं कन्यादान काकांनीच केलं. सुधा नरेंद्रनी त्यांच्या परीनं भार उचलला. कानड्यांच्या केदारमध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. बिर्ला ग्रुपच्या बड्या कंपनीत तो नोकरीला होता. स्वतःच्या हुशारीनं तो भरभर चढत गेला कंपनीत. पुढे त्याच्या परदेशी वाऱ्या झाल्या. सुमाचं सगळं व्यवस्थित झालं. तक्रारीला कुठे जागाच राहिली नाही. आता तरी तिचा आकस कमी होईल असं सुधाला वाटलं होतं. त्यांच्या नात्यात तशी थोडीफार सुधारणा झाली सुद्धा. स्वतःच्या संसारात रमल्यानंतर ती बरीच निवळली. पण तरीही काकांच्या प्रतिमा निलिमा तिला जितक्या जवळच्या वाटत तेवढी सुद्धा कधीच आपलीशी वाटली नाही. एका अर्थाने तेही बरंच आहे असा सुज्ञ विचार करून सुधानं स्वतःची समजूत घालून घेतली. पण या समजूत घालून घेण्यालाही उदासपणाची एक झालर होती, सख्खी बहीण दुरावल्याची. सुमाबाबत आपल्याला वाटणारी भावना आता प्रेमापेक्षा कर्तव्याची जास्त आहे हे केव्हा तरी सुधाला स्वतःच्या मनाशी कबूल करायला लागलं. आणि त्याचं आणखीनच वाईट वाटलं. आपली सुखदुःख मामा मामींशी त्यांच्या मुलांशी विभागायची जशी सुधाला आतून उर्मी यायची तशी सुमाला सांगायची ओढ क्वचितच वाटली. सचिनच्या वेळेला दिवस गेले तेव्हा मंजिरीला विश्वासात घेऊन सुधानं प्रथम सांगितलं होतं. नरेंद्रला प्रमोशन मिळून आपण दिल्लीला जातोय हे सांगायला मामांना तिनं प्रथम फोन लावला होता.
प्रभाकरला जितक्या हक्कानं ती केव्हाही बोलवून घ्यायची तेवढा हक्क सुमावर किंवा केदारवर तिला वाटला नाही. सुमा सासरी गेल्यावर मनात उफळणाऱ्या मिश्र भावनांना शीलवतीकडे मोकळं करायला सुधाला संकोच वाटला नव्हता. पण शीलवती, मंजिरी आणि प्रभाकर या तिघांनाही स्वतःची अगदी जवळची सख्खी भावंडं होती. आपल्याला मात्र कोणीच सख्ख नाही याची रुखरुख सुधाला आस्तागायत वाटत आली होती. आयुष्यातल्या पहिल्या काही वर्षात त्यांनी जे आयुष्य एकत्र अनुभवलं होतं तेव्हा सुधा कोल्हापूरला होती. त्यांच्या त्या जुन्या आठवणी सुरू झाल्या की तिला अगदी उपऱ्यासारखं वाटायचं. त्या आठवणीत तिला जागा नव्हती. अण्णांबरोबर आणि सुमाबरोबर ती जे आयुष्य जगली होती ते ह्या तिघांना फारसं माहीत नव्हतं. त्या पहिल्या कोवळ्या वर्षांच्या आठवणी ती कोणाबरोबर शेअर करणार? सुधाच्या सचिन, सोनिया आणि सौमित्र ह्या तिघांनाही शीलवती आणि मंजिरी कधीच मामे मावशा वाटल्या नाहीत. या मुलांना त्यांचा जेवढा लळा लागला तेवढं प्रेम सख्खी मावशी असूनही सुमा मावशीविषयी वाटलं नाही. सुमा मावशीशी कसं वागावं आणि कसं वागू नये याविषयी मोठी झाल्यावर मुलंच आईवडिलांना सुनवायला लागली. हे असं होणं अटळ होतं. त्यात मुलांचा दोष नव्हता. रिटायर झाल्यावर परप्रांतातली टिपिकल मराठी माणसं जशी पुण्यात घर करून राहतात तसे नरेंद्र सुधाही 10 वर्षापूर्वी पुण्यातच आले होते. केदारनं पुण्यातली नोकरी पत्करल्यामुळे सुमा केदारही पुण्यातच होते. तेही तिथे स्थायिक होणार हे उघड होतं. त्यांच्या घराजवळच सुभाष जोशीनं, नरेंद्रच्या बालमित्रानं त्याचा बंगला डेव्हलप करायचा ठरवला तेव्हा नरेंद्र सुधाला आग्रहानं त्यानं तिथंच फ्लॅट घ्यायला लावला. निदान आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तरी आपण बहिणी एकमेकींच्या जवळ राहायला आलो याचा एका दृष्टीनं सुधाला आनंद झाला. तसं नरेंद्रनी केदारचं बऱ्यापैकी गुळपीठ होतं. आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर सुमाही वयपरत्वे थोडी परिपक्व आणि समंजस झाली होती. तरुणपणचे लागलोभ बऱ्याच अंशी विसरली होती. एकदा तर कोल्हापूरचा विषय निघाल्यावर लहानपणच्या आठवणींच्या तारेत तिनं चक्क आपल्या वागण्याबद्दल सुधाकडे दिलगिरी व्यक्त केली होती. हेही कमी नव्हतं, पण सुधाच्या मनाला इतक्या यातना तिनं आजवर दिल्या होत्या की ह्या मलमपट्टीनं जखमांचे राहिलेले व्रण बुजणार नव्हते. अडीअडचणींना आणि प्रसंगाप्रसंगांनी त्या एकमेकींच्याकडे जात. पण आधीच भिन्न असलेली त्या दोघींची विश्व, वैचारिक पातळी यात आता आणखीनच अंतर आलं होतं. त्यांच्याकडे बोलायला समान विषयच राहिले नव्हते हे सुधाच्या लक्षात आलं. 4 घरं टाकून राहत असली तरी येता जाता फावल्या वेळात सुमाशी जाऊन गप्पा माराव्यात, जीवाभावाच्या गोष्टी कराव्यात अशी परिस्थिती आता राहिली नव्हती. नरेंद्राच्या मृत्यूनंतर आशूकडे राहण्याचं सुधाचं प्रमाण वाढत गेलं. त्यामुळे घरंही आता तितकी जवळ राहिली नाहीत. जिंदगी कैसी है ये पहेली खाली रस्त्यावर कोणीतरी मोठ्या मोठ्यानं भसाड्या आवाजात गाणं म्हणत चाललं होतं. कोण इतक्या मोठ्यानं गातंय आणि तेही इतक्या रात्रीचं? सुधाच्या मनात आलं. स्वतःशीच पुटपुटत सुधा उठली. तिनं दिवा लावला आणि घड्याळात पाहिलं. रात्रीचे 2:30 वाजले होते. अरेच्छा, आठवणींच्या गुंत्यात मी पारच गुरफटून गेले होते की. जे काही झालं त्यात कोणाचाच दोष नव्हता. मामा आणि काकांनी अण्णांच्या मृत्यूनंतर जो निर्णय घेतला तो त्यांच्या दृष्टीनं योग्यच होता. दोघांनीही आम्हा बहिणींसाठी खूप काही केले, पण त्यांच्या निर्णयामुळे 2 सख्ख्या बहिणींचं नातं कायमचं हरवलं. ते तसं हरवतंय याची त्यांना बिचाऱ्यांना तरी कुठे कल्पना असेल? तशी त्यांना कल्पना असती तर वेगळं काही घडू शकलं असतं का? की आमचं एकमेकींपासून दुरावणं कोणत्याही परिस्थितीत अटळ होतं? दोघी बहिणींचं दुरावणं काय असतं, त्याचे पुढचे परिणाम काय होतात ते मी प्रत्यक्ष अनुभवले. आमच्या बाबतीत जे घडणार होतं ते मामांना आणि काकांना तर्कानं समजणं शक्य नव्हतं, पण माझं तसं नाही आहे. मोनिका आणि सानिका ह्यांच्या बाबतीत जे घडू बघते ते मला आज पूर्णार्थानं समजते. ते थांबवायचा मी प्रयत्न करायला हवा. 2 मुलं आशू कपिलना जड नाही आहेत. काय हरकत आहे दोघींनाही दत्तक घ्यायला? नाहीतरी दोघीही आवडले आहेत ना त्यांना. मग एकच घेतली पाहिजे असं कुठे काय बंधन आहे? सकाळी उठल्यावर नक्की त्यांना हे सांगायचं. माझ्या मनात काय चाललंय हे सांगायचं. तेही बहुधा माझं म्हणणं ऐकतील. ऐकलं तर बरं आहे. कदाचित त्यांना माझं म्हणणं पटेलही. नाही पटलं तर आहेच. पुन्हा एकदा सुधा सुमाची जोडी तयार होईल, अगदी अटळपणे.